मान्य श्री नवीनजी पाटील या परिसराचा युवा उद्योजक आणि निश्चित खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करण्यामध्ये तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. आपण देखील प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. नवीनजी पाटील आकाश आणि निशिकांत ही सलामी जोडी गावदेवी अंजुरिया संघाची. तर सलामी गोलंदाज कुणाल. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिला षटकांचा गोलंदाज कुणाल. आई जोगेश्वरी जून नांदुर्की विपाक्ष गावदेवी अंजूर या दोन दिग्गज संघामधून आजच्या स्पर्धेत दुसरा सामना. कुणाल पाटील वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटकांना कुणाल. स्ट्राईक रोटेट करतो आकाश नॉन स्ट्राईकसाठी निशिकांत. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो राईट आर्म ओव्हरचा मारा आणि पहिला चेंडू पेस करताना बघूया आकाश पाटील. गोलंदाज कुणाल पाटील. फर्स्ट बॉल गो आणि पहिला चेंडू अतिशय थोडासा खराब दर्जाचा चेंडू हातातून गोलंदाज कुणाल आउट ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच प्रल्हाद पाटील वाईट चिकून करता एका तर धाब्याने संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्या होते बिनबाद 1. अवांतर धावणे संघाचा श्रीगणेश झाले. धावसंख्या होती बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतोय. लॉंग रन अप स्ट्राईक रोटेट करतो आकाश. इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका कव्हर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक निश्चित चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो मात्र क्षेत्राला बीट करून चेंडू सीमारेषा बाहेर जाणारा चौकार आकाशाच्या बॅटमधून येतोय. या चौकानं स्वतःच अकाउंट ओपन करतोय आकाश. संघ धावसंख्या देखील 4 पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 5. ओव्हर क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. ट्रिपल एच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा टेलिकास्ट केली जाते आणि स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ट्रिपल एस अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. चेंडूकाळी क्षेत्ररक्षक दक्ष आहे. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टुर्नामेंटमध्ये व्यवस्थित ताकद झोकता आली होती. फलंदाज आकाश याला महत्वाचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. जागेची निवड फार महत्वाची असते. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. आउट ऑफ इनसाइडला आपण फटका पाहायला चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दक्ष होतं. नेक्स्ट बॅट्समन निखिल येतोय. बाद झालेले फलंदाज आकाश
आणि आकाश याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट न्यू बॅट्समॅन येतो निखिल म्हात्रे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जो मार्ग 55 क्रॉस करतोय. राईट आर्म राऊंडचा मारा करतो गोलंदाज कुणाल पाटील. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू थोडासा फ्लिक केलं ऑन साईडला. निश्चितच एक सुवर्ण संधी होती. नॉस्टिक फलंदाज निशिकांत खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित ऑन साईडला फटका अतिशय चांगला सजला. मात्र कुठल्या प्रकारचे धाव नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. ऑफसाईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. इनफिल्ड मधून देखील चांगलं तितक्याच सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एक धाव. एक धावेनं मला वाटतं फलंदाज निखिल मात्र आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या आणि पुढे सारखी धावसंख्या होती ती 6. और क्रमांक पहिला 1-6. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्याचबरोबर जय दुर्गा सुरी या दोन संघामधून सामना असेल. त्या अनुषंगानं सुरी संघाचा कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज निशिकांत मनेर याला ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका होते. कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. एक धाव घेण्याची संधी आणि एका धावेने मला वाटतं निशिकांत देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती 7. और क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज कुणाल पाटील. आई जोगेश्वरी झोन नांदुर्गे संघातील एक सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. अनर्व खारबाव विपक्ष जय जोटिंग देवरुंग या संघात देखील विनंती आपण देखील आल्याची नोंद करा. त्यानंतर जयदुर्गा सुरी बी विपक्ष प्रचित इलेवान खानपे. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. फलंदाज निखिल मात्र याला खऱ्या आता फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. और क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-7. एक थोडीशी संत सुरुवात आहे. साजेशी कामगिरी धावपळकर दिसत नाही. धावा फक्त आहेत त्या 7. पहिल्या ओव्हरमधून करूया कौतुक आपण त्या गोलंदाजाचा अर्थ कुणाल पाटील याचा ज्यानं अतिशय अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी केली. और क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि गोलंदाज अल्पेश पाटील. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र फटका पाचतोय क्षेत्ररक्षक दक्ष आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा झेल या ठिकाणी कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज निशिकांत भनेरा याची खेळी मात्र संपुष्टात. क्षेत्ररक्षक मी कौतुक करणे अतिशय प्रतिम दर्जाचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. क्रिश याचं कौतुक करूया. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल ज्याच्या माध्यमातून कॅरी झाला. आणि महत्वाचा फलंदाज निशिकांत भनेरा. फलंदाज झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल मैदानमध्ये येताना यश पाटील. अल्पेश पाटील थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मला वाटतं एक्झॅक्ट चेंडू पायावर धरतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. 55 एक बेचा इशारा येतो. एक धावेचा निर्बळा. धावसंख्येकडे पुढे सरकते 8. प्रथम फलंदाजी करताना अंजूर संघाला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अद्यस्थिती अंजूर संघाची 2 बाद
8 ओव्हर क्रमांक दुसरं गोलंदाज अल्पेश पाटील. निखिल मात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 1 धावा 3 चेंडू ज्यानं फेस केलं गोलंदाज अल्पेश. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये बेविसी संपर्क साधता वारंवार थोड्याशा चुका आपण पाहतो मैदानामधून फलंदाजाला साजेची कामगिरी करता येत नाहीये. 22च्या रूपाने एकदा कंप्लीट झाली. एकदम म्हणजे सांगा धावसंख्या 9 वर पोहोचली. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपत्र अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना अल्पेश. आता मात्र चेंडूवर पुलचा फटका आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका खाली क्षेत्र 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. थोडासा अपटेकर पद्धती चेंडूचा फलंदाज शपथ झाला. ऑन साइडचा चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजला खाली क्षेत्र आणि एका टप्प्याने चेंडू मात्र सरळ सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 13. गावदेवी क्रिकेट वेली आयोजित ट्रिपल एस गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा तुमच्या भेटीला अतिशय प्रतिम उत्कृष्ट वाखाणे जोगस आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष या स्वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज फेल यश पाटील. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट या ठिकाणी कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज यश पाटील याची खेळी संपुष्टात. यश पाटील याच्या बॅटमध्ये देखील लागून चौकार पाडला. 3 चेंडू ज्यानं पेस केले. 3 चेंडू पेस करताना फक्त 4 धावा. नेक्स्ट बॅट्समन येतो मैदानामधून कुणाल. एक मधल्या फाळीत अतिशय सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड अंजूर संघाचा कुणाल. अर्णव खारबाव विपक्ष जय जोटिंग देवरुंग यही दोन्ही संघांना विनंतीशी आपण आल्याची नोंद करते. त्यानंतर जयदुर्गसुरे बी विपक्ष प्रचित इलेवन खांडपे आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला चेंडू पेस करताना थोडासा डिफेन्सिव्ह फटका. ओव्हर क्रमांक मला वाटतं दुसऱ्या संबंध 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंजूर संघाची धावसंख्या ती 13. पहिल्या 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये फक्त खर्च केल्या झू संघानं 13 धावा. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली कुणाल पाटील आणि त्याचबरोबर अल्पेश पाटील याचे. तर पहिल्या 2 ओव्हरचा आपण एकंदरीत अपडेट पाहिलं तर खऱ्या हाताने बॅकफूट प्रसंग आहे. तर गावदेवी अंजूर साजेची कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमधून करता आली आणि उर्वरित 3 ओव्हरचा अजून खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 ओव्हरमधून बघा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच सामन्यामधून मोठा आव्हान द्यायचा असेल तर येणाऱ्या 18 चेंडूमधून एक विस्फोट खेळी करणं गरजेचं आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हाय लाईट क्रिकेट हानामारीचं खेळ करणं गरजेचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाज कुणाल पाटील. ओव्हर क्रमांक 3 आणि वैयक्तिक 2 स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बॅट्समन निखिल मात्रे याला. निखिल मात्रेच्या बॅटमधून फक्त 1 धाव आपण पाहिली ज्याने 4 चेंडू पेस केलेत. उत्तम दर्जाचा चेंडू. चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन जे आपण पाहिलं चेंडूची गती कमी केली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रॉपर प्रयत्न आपण फलंदाजा पाहिला. चेंडूपर्यंत बॅट पोहोचू शकला नव्हता फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज कुणाल पाटील.
आणि फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क पदलालित्य. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल पाटील. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज कुणाल. थोडासा एक चेंडू वेगवान चेंडू होता. आतापर्यंत निखिल म्हात्रे याच्या बॅटचं आपण अपडेट पाहिलं तर मला वाटतं तब्बल 6 चेंडू पेस करतो आणि फक्त 1 धाव. निखिल म्हात्रे साजेशी कामगिरी मैदानामधून करत नाही सध्या संघासाठी. आतापर्यंत ज्यानं 6 चेंडू पेस करताना फक्त 1 धाव संघासाठी केलेली आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे, आउट ऑफ स्टंप. दिशाहीन चेंडू स्वेर मारा, पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. हे अवांतर धावणे संघ धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 14. पॉवर प्लेच्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं वर्चस्व आपण पाहिलं गोलंदाजांचं. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज. वारंवार चुका आणि चुका आपण पाहतो मैदानामधून. निखिल मात्रच्या बॅटमधून तब्बल 7 चेंडू पेस करतोय आणि फक्त 1 धाव. म्हणजे आगरी भाषेमध्ये आमचे एक म्हण आहे, गमेला ब खुराक खाला आणि पेला ब दूध दिला शिगत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे, पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. पंच प्रल्हाद पाटील यांच्याकडे वाईट कार्य अवांतर धावणे संघात धावसंख्या होती ती 15. जी जोगेश्वरी झोन नांदूर विपक्ष गावदेवी अंजूर या 2 दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिल्या 4 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटांचा अवधी आहे. या 20 मिनिटांमध्ये आपण 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. आतापर्यंत जर आपण एकंदरीत टायमाचं अपडेट पाहिलं तर मला वाटतं 14 मिनिटं झालेली आहेत. 3री ओव्हर चालू आहे. वेळ कमी खर्च करा. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, फक्त मिळते 1 धाव. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 16. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी कुणाल याला. तर बघा कुणाल याच्यावर एक जबाबदारी असेल आणि संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे अंजूर संघाचं कुणाल म्हात्रे. एक विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅटमधून देखील आपण एक चांगला खेळ पाहतोय, आक्रमक खेळ पाहतोय आणि खऱ्या अर्थानं अंजूर संघाला देखील ते खेळाची गरज आहे. आणि ते फटके कुणाल याच्या बॅटमधून येतील का? ओव्हर क्रमांक 3 धावसंख्या 16. 3 बाद 16. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. फलंदाज थोडासा बिट निश्चित झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला. एक दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये कुणाल याला मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. चेंज ऑफ पेस परिवर्तन चेंडूमध्ये पाहिलं होतं. व्हॅरिएशन होतं. उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यांना गोलंदाज कुणाल पाटील. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दक्ष आहे. 1 बॉलच्या टप्प्याने आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतंय. 1 धाव घेण्याची संधी आणि या 1 धावेने संघ धावसंख्या 17. ओव्हर क्रमांक 3 संपते. 18 चेंडूमध्ये 17 धावा. अजूनही उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि निश्चितच सामन्यामधून थोडंसं मोठं आव्हान द्यायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडूमधून पहिल्या 3 ओव्हरसाठी आपण 16 मिनिटं खर्च केलेली आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज होतो क्रिश.
ओव्हर क्रमांक आपण पहिलं फक्त 7 धावा खर्च केला कुणाल. ओव्हर क्रमांक दुसरा आपण अल्पेश पाटील याचं पाहिलं अपडेट, तर फक्त ज्यानं खर्च केल्या 4 धावा, 2 फलंदाज ज्याने बाद केले. त्यानंतर तिसरं ओव्हर पुन्हा एकदा कुणाल पाटील हाताळतोय, ज्यानं खर्च केल्या फक्त 4 धावा. काय कमालीची गोलंदाजी. चौथ्या षटकाला प्रारंभ होतो. क्रिश पिक्चर राहिल्यापासून क्रिश नावाचं क्रेज वाढलंय. क्रिश धमाका, कुणाल मात्र याचा धमाका, आउट ऑफ पार चेंडू जाईल. यस, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका कुणाल मात्रेच्या बॅटमधून सजला. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील पाहिलं. आपटेकरपर्यंत चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट, अतिशय उत्तम दर्जाचा फटका. आणि या साध्या बेने आता थोडंसं पलटवार करणारा संघ आपण पाहतोय. गावदी बेंजूर संघाची धावसंख्या आहे ती 23. पुन्हा एकदा गोलंदाज क्रिश, प्ले डाऊन. खऱ्या अर्थानं प्रॉपर चेंडूची फेक थोडीशी कुठेतरी चुकीची झाली होती. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या चेंडूचा उत्तम समाचार होता तसा मात्र घेता आणि गिरीश कुणाल याला प्ले डाऊन स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. पलटवार करताना गोलंदाज एक तुमारी एक हमारी, कारण की मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाज देखील तो स्वतःला कमबॅक करतोय. महत्वाचा फलंदाज कुणाल मात्र बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समॅन न्यू बॅटल मैदानामधून येतोय. नेक्स्ट बॅट्समॅन येतो तन्मय. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा, चर्चा नको, कारण की या स्पर्धेला खर्चाबोध आहे. नेक्स्ट बॅट्समन तन्मय पाटील येतोय. चला थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खास करून यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत, त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून कौतुक. आपण पाहता गावदीप क्रिकेट क्लब वेळ आयोजित ट्रिपल-एस गावदीप चषक 2024 थरार. चेंडूवर मोठा पटका, चेंडूगोळी क्षेत्ररक्षक दक्ष या सवल जज कॅच. आळ्या पावली माघारी जाताना तन्मय पाटील. आपण पाहतोय 5 बाद 23. निम्मा संघ गारद झालेला आहे. ऑन द ट्रिक सध्याची आम्ही संधी गोलंदाज या ठिकाणी चेंडूला विकेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधतो फलंदाज मोनिश याला. चेंडू ऑन साईडला जातो. एक धावगेण्याची संधी एकदम स्वतःचा अकाउंट ज्यानं ओपन केलं तर संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली. चौथ्या ओव्हरला प्रारंभ आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज क्रिश पाटील. ऑन साइडचा फटका सजलाय, चेंडू गाडी क्षेत्ररक्षक दक्ष. मात्र स्वतःला थोडस जज करू शकला नाही क्षेत्ररक्षक. झेल निश्चित कॅरी झाला होता, मात्र स्वतःला जज करू शकला नाहीये. आणि चेंडू मात्र थोडस सीमेचं उल्लंघन झालं. चेंडू सीमेच्या बाहेर गेला. पंचांनी साधावीसाठी आम्हाला इशारा देखील केला. आणि आता मात्र साधावीने आपलं निखिल मात्रेच्या बॅटमधून उत्तम फटका. पुन्हा एकदा ऑन साइडचा फटका सजलाय. 1 बॉन्स
काय कमालीचा झेल, रनिंग कॅच, अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातोय. महत्वाचा फलंदाज निखिल म्हात्रेची मात्र खेळी संपुष्टात. क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने झेलला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, कॅच विन द मॅच. क्रिकेटच्या फॉर्मॅटमधून क्षेत्ररक्षण देखील फार उत्तम दर्जाचं असणं फार गरजेचं असतं. निखिल म्हात्रे फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या 30. तर मात्र शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज शेवटच्या ओव्हरला प्रारंभ, शेवटचा अंतिम अखेरचा षटक करताना गोलंदाज भावेश पाटील. स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतो, आणामारीचं षटक आहे. संघाची अंतिम स्थिती आहे 30 धावा धावफलकावर आहेत. आता अंतिम ओव्हर मधून बघूया अंजूर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज भावेश पाटील. खऱ्या अर्थानं पहिल्या 4 ओव्हरचा आपण विचार करा, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आई जोगेश्वर जुनंद संघाच्या माध्यमातून आपण पाहिली आणि ते सातत्य अंतिम ओव्हरमधून दिसेल का. भावेश पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल. सामोरी जातोय मोनिश पाटील. नॉनस्ट्राईकला अजय मनेरा. आउट ऑफ इनसाइटचा मोठा फटका. यस, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. वाईट ऑफ लॉंग ऑफ सी मार्श क्लिअर करताना उत्तम फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज आपण पाहिली. संघात धावसंख्या देखील 7 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 36-36. लॉस ऑफ 6 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा भावेश पाटील. पहिल्या चेंडूवर मात्र मोनिश पाटीलच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला साधाबीसाठी. पुन्हा एकदा भावेश राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन मोनिश. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. खरं आता फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतं. फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे ती 36. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज भावेश पाटील. चला, सुरी संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय. पुन्हा एकदा चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. मोठं बॅट चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडा संपर्क पाहिला. कॉट बियन स्वरूपाने फलंदाज बोल्ड झाले. एसट्यानं मला वाटतं कुठंतरी चेंडू लागतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूच्या ताणी करताना गोलंदाज भावेश. आज गावदेवी अंजूर संघामधून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की प्रत्येक फलंदाजाला एक संधी आहे आपलं कला कौशल्य सादर करण्याची, आपली फलंदाजी करण्याची नामी संधी प्रत्येक फलंदाजाला. काय आतापर्यंत मला वाटतं 7 फलंदाज तंबूच्या असलेल्या 2 फलंदाज इन ॲक्शन मध्ये आहेत. म्हणजे 9 खेळाडू खेळतात. नेक्स्ट बॅट्समन येतोय मयूर मडबी. आल्या आल्या दादा गेला. याला बोलताना दीड दिवसाचा गणपती. आला कधी ना गेला कधी. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी झू संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. बघा, मी अगोदरच म्हटलं होतं प्रत्येक फलंदाजाला परफॉर्मन्स करण्याची आम्ही संधी या स्पर्धेमधून मिळते. खास अंजू संघाच्या फलंदाजांना. नेक्स्ट बॅट्समन मयूर मडवी बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन राहुल येतोय. राहुल पागी येतोय.
अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय राहुल ऑन द अटॅक साइड. एक नामी संधी गोलंदाज आला. अतिशय चांगला फटका ऑन साईडचा चेंडू तो वाडिश लॉंग ऑनला. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. फक्त आणि फक्त एक धावेने मला वाटतं राहुल पागी आपलं स्वतःचा कोण ओपन करतो. धावसंख्या एकाने पुढे सगळे धावसंख्या होती ती 37. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि अंतिम चेंडूवर बघूया गोलंदाज की फलंदाज. एकेरी दुहेरी तिरी चौकार षटकार की विकेट. गोलंदाज एक्सप्रेस डेलिव्हरीचा बैगबान चेंडू बीट करतो फलंदाजाला. स्विंग अँड मिस. बीट होताना फलंदाज. तर 5 षटकांच्या अंती धावसंख्या 37 आणि 38 धावांचे एक मापक लक्ष अशी बाळगताना आई जोगेश्वर झून अंदूर संघाची सलामी जोडी बघूया कोण येते. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं गावदी क्रिकेट कप वेळी आयोजित ट्रिपल एस गावदी चषक 2024 मधून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खास करून यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जर या स्पर्धेत जॉईन असतील ते प्रेक्षकांचं देखील मनापासून कौतुक. जो संघाचा कॅप्टन आपण थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. आई जोगेश्वरी झून आंदोरकी संघाचा कॅप्टन. धन्यवाद. काय हरकत. आई जोगेश्वरी झोन अंदुर्गी संघाचा कॅप्टन आपण थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधा. धन्यवाद मोहन भोईर सर. एक गुड असा आवाज त्याच्या माध्यमातून आपण ऐकत होतात. या सत्रामध्ये एक आवाज दुसरं सत्र इथे मात्र चालू होईल. एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ही चालू असलेली मॅच गावदेवी अंजूर विपक्ष फाईट करत असताना आई जोगेश्वरी जून नांदुरकी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 30 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. तर नक्कीच नेक्स्ट मॅच दोन्ही विनर टीम मध्ये असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर विचार केला तर 38 धावांचा पाठलाग करायचा आहे जून आंदुरकी संघाला. यस चला अंजूर संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज जून आंदुरकी आपण पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. वेळ घेऊ नका.
बघा वेळाची देखील मर्यादा या स्पर्धेसाठी ते देखील लक्षात घ्या आपण, विनंती असेल. हे सलग स्पीडअप करा, बघा वेळ घेऊ नका, वेळेचे देखील भान ठेवा. 22 मिनिटांचा अवधी असेल 4 षटक टाकण्यासाठी, याची देखील दक्षता घ्यायची आहे अंजूर संघ. येणार 30 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. टार्गेट सेट केले अंजूर संघाने 38 धावांचं. थोडंसं बॅलन्स सामना नक्कीच पाहायला मिळतो, परंतु धावांचा विचार केला तर क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाते का ते देखील पाहावं लागेल. एक चांगली लढत आहे. त्याने गावदेवी क्रिकेट क्लब वेहेळे आयोजित ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळे 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा पहिला दिवस, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जवळचा विचार केला 365 दिवसाची वाट पाहावी लागते या स्पर्धेसाठी. तोच हा क्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. बऱ्याच दिवसांची मेहनत आपल्या समोर आहे. तर येस, जुन अंदुरकी संघ चला मैदानात पाठवायचे लगेच बॅट्समन. दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आत पाठवायचे, वेळ घेऊ नका. चला, सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅट्समन सलामीर जोडी, एवन जोडी आपल्या संघाची यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना असताना. यस, मॅचला मात्र सुरुवात होत आहे. दुसरं सत्र इथे मात्र चालू होतं. येणारे 30 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता या मॅच मला पाहायला मिळेल आणि या दोन्ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला भावेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आणि उपस्थित या मुख्य व्यासपीठावरील सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहत आहोत ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळे 2024 चा थरार. याच ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. दुसरं सत्र चालू होतंय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे कुणाल मात्रे. पहिलाच बॉल, ओहो, यावेळेस फुलटॉसचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तयार आहे. पहिल्याच बॉल वरती ते मात्र विकेटचं बदन. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर इथे मात्र देण्याचं काम केलंय. फलंदाज बाद. वरती नवीन फलंदाज येईल. चला, जुन अंदुरकी संघ जरा स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा मोठी स्पर्धा, शिस्तबद्ध अशी स्पर्धा, याची देखील दक्षता घ्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय. पुष्पम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुष्पम पाटील इनॅट नंबर 3 वरती आला. पहिल्याच बॉल वरती मी तर म्हणून यावेळेस कुणाल मात्रेंनी जादू दाखवत असताना आपल्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. थोडीशी लो स्कोरिंग मॅच नक्कीच आहे, परंतु चांगलं कमबॅक मी तर म्हणून यावेळेस मात्र करत असताना अंजूर संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नागपूर आताचा फलंदाज पुष्पमला आपण पाहतो. दुसरा बॉल, हो, यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. यावेळेस बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही, जसं पंच आम्हाला सांगत असताना ऑफिशियल पंच आपण पाहतो. तिथे मात्र प्रल्हाद पाटील सर आहेत उपस्थित. 2 बॉलचा खेळ झाला आणि इथे मात्र संघाचं खातं खोलत असताना एक धाव फलकावरती पाहायला मिळते. धावांचा श्रीगणेशा झालाय जुन अंदुरकी या संघाचं. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. शांत संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुपारचं सत्र, महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते.
पुढचा बॉल, तिसरा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट खेळायचा होता. ओहो, यावेळेस मात्र पंचांचा इशारा आकाशाच्या दिशेने. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना दुसरी सफलता यावेळेस कुणाला मात्र मिळत असताना फलंदाज बाद. घेतात. हे नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. खरं महत्त्वपूर्ण ही स्पर्धा आहे, ते देखील लक्षात घ्या. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहत होतो की नक्की 38 सर्कल कंप्लीट केल्यानंतर नवीन फलंदाज इथे पाठवायचा, याची देखील लक्षात घ्या आपण. तर सन्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इनॅट नंबर 4 वरती आकाश पाटीलला. धावांचा जर विचार केला तर एक या धावसंख्येवरती टाळ्या लावण्याचं काम इथे मात्र केलं आहे, ते म्हणजे कुणाल मात्रेने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली कुणालच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावरती. चौथा बॉल यावेळेस. हो, चांगली गोलंदाजी यावेळेस. इथे मात्र लीडिंग एज पाहायला मिळाली. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरला आलं नाही. एक धाव इथे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. जसं तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र अंजूर संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे थोडंसं स्लो गती आपल्याला पाहायला मिळते रन्समध्ये, त्याच परीने यावेळेस गोलंदाजी करत असताना कुणाल मात्रे लाभण पाहतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट मात्र त्यांनी प्राप्त केल्यात आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हा, मी तर म्हणेन यावेळेस हिरा चमकत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर जरूर असेल दोन्ही टीमच्या माध्यमातून, आणि या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र चमकावं लागेल या हिऱ्याला. आणि तोच हिरा यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये चमकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस कुणाल मात्रे. हो, स्लोवर गती यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये चेंज, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ फेज, चेंज ऑफ लाईन यावेळेस व्हेरिएशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात कुणाल मात्रेच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ झालाय आणि आतापर्यंत जर विचार केला तर फक्त 2 धावा मात्र खर्च केल्यात कुणालने. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. हा, नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा, शेवटचा बॉल. हो, यावेळेस मात्र हाफ टक्कर बॉल इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. परत एकदा इथे मात्र बॉल आणि बॅटचा काही एक संपर्क झाला नाही. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचलाय तब्बल म्हणजे ना फक्त 2 या धाव्यावरती. 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 विकेट मात्र संपादित केला, ते म्हणजे कुणाल मात्रेने. नक्कीच लेग बायची एक धाव असेल ती खात्यामध्ये जरूर ऍड होईल, परंतु वैयक्तिकचा जर विचार केला तर कुणाल मात्रेने फक्त धावा खर्च केल्या, ती म्हणजे 1 आणि 2 विकेट मात्र प्राप्त केल्यात. कमालीची गोलंदाजी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले कुणाल मात्रेच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक यावेळेस मी तर म्हणेन कुणालने केला. आणि जर विचार केला तर 38 धावांचा पाठला करत असताना नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच 22 जणांचं इथं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपला संघ मात्र खेळण्यासाठी गेला होता स्पर्धेमध्ये. नक्कीच संघ मात्र परास्त झाला, परंतु नक्कीच नवीन स्पर्धेमध्ये तुम्हाला शुभेच्छा असतील. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण देखील ही मोठी स्पर्धा आयोजन, दमदार असं आयोजन त्यांच्या माध्यमातून होतं. त्यांना इथे लक्ष लागत होतं, त्यामुळे मात्र इथे त्यांना परतावं लागलं. दुसरं षटक यावेळेस घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय निखिल मात्रे. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच 12 वाजून 5 मिनिटांनी पहिला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. 6 मिनिटांमध्ये पहिलं षटक इथं हाताळलं. दुसरं षटक यावेळेस घेऊन आला निखिल मात्रे. षटक क्रमांक 2. मोर द विकेट. चांगली गोलंदाजी, खोलव्या टप्प्याचा बॉल. इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक यावेळेस करत असताना प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलतं या मॅचचं.
एका बाजूचा विचार केला तर कुणाल मात्रेने चांगली गोलंदाजी, त्याचप्रमाणे यावेळेस निखिल मात्रे पण तशी गोलंदाजी करेल का तो प्रश्नचिन्ह आहे. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, लाऊड अपील आहे. यावेळेस एक धाव जरूर कंप्लीट झाली. याचं बॅट कट आहे त्याचं आम्हाला सांगितलं असताना. यावेळेस एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळेस असे अशी यावेळेस गती स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती, 3 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. शांत संयमीचा खेळ चालू जर विचार केला तर 38 धावांचं लक्ष आहे. थोडंसं लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु ही मॅच नक्की शेवटच्या बॉलपर्यंत जाईल ही अपेक्षा नक्कीच आता मात्र सर्वांच्या मनामध्ये. डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय पुष्पम आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच पराकाष्ठ मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पुढचा बॉल हो, यावेळेस मात्र पुल केलाय, पुल अँड सक्सेसफुल अँड पॉवरफुल आलेला हा षटकार 6. जुनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. एक चांगलं कमबॅक यावेळेस पुष्पमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी शांत ठेवण्याचं काम या गोलंदाजांनी केलं होतं, परंतु आता मात्र कमबॅक केलं या षटकाराने. नक्कीच अर्णव खारबाव संघ आपण जर आला असाल तर आपण रिपोर्ट करायचं आहे. नक्कीच जय झोटिंग देवरुंग हा संघ मात्र इथे उपस्थित झाला, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला यस बघा, स्पीडअप करा, वेळेचं देखील भान ठेवा. टायमर चालू आहे, स्पीडअप करायचं आहे. अंजूर संघ आपण खूप वेळ घेतात. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय निखिल मात्रे. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा पूल केला. इथे मात्र हा हिरा चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये सलगचा दुसरा षटकार 6 धावा. कुणालने केलं होतं पहिल्या षटकामध्ये, परंतु आता मात्र निखिलचा जर विचार केला थोडंसं मागडे षटक ठरतंय की काय या सामन्यामध्ये पाहावं लागेल. चांगली मॅच मित्र म्हणून यावेळेस मात्र पुष्पमचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की 3 बॉल आपण जर विचार केला 3 बॉल त्यांनी फेस केले होते, धावा बनवल्या नव्हत्या, परंतु 2 षटकाराने मात्र सुरुवात केली आहे. चांगलं कमबॅक. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो, यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय, चुकी घडणार नाहीये. क्षेत्ररक्षकने टिपला झेल आणि संकुष्ट झालाय पुष्पमचा खेळ. पुष्पम बाद. कार्डवरती ब्रेक लावण्याचं काम केलं गोलंदाजाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशालला. विशाल पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहतोय. इनाट नंबर 5 वरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल निखिलचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा दुसरा षटक आपण पाहतोय. ट्रॅक वरती निखिल मात्रेला आपण पाहतोय. चला, सांजूर संघ आपल्याला वारंवार पुकारतोय, स्पीडअप करा, वेळेची देखील मर्यादा याची देखील दक्षता घ्या. टायमर इथे आमच्यापर्यंत आहे, याची देखील दक्षता घ्यायचं आपण. असं शेवटचा बॉल आहे.
शेवटचा बॉल या षटकातील. विशाल पाटील ऑन स्ट्राईक. हो यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. इथे मात्र पाहावं लागेल एकच धाव आहे. एका धाव्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागते. 2 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय आणि 16 धावा धावफलकावरती 16 ऑन बोर्ड. 8.00च्या सरासरी इथे धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही उर्वरितचा विचार केला तर येणाऱ्या अजूनही 18 बॉल आणि गरज असेल येणारे 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा कुणाल म्हात्रे आला. कुणाल म्हात्रेचा विचार केला, पहिलं षटक हाताळलं होतं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला होता आणि फक्त आणि फक्त एक धाव तिथे मात्र आपण पाहायला मिळालं होतं आणि 2 विकेट मात्र संपादित केले होते. परंतु आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा कुणाल म्हात्रेला आपण पाहतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर जास्त आपल्याला पाहायला मिळतील. नक्की 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 मिनिटाचा अवधी आपण घेतला याची नोंद घ्यायची. अंजूर संघ 2 षटक फेकण्यासाठी आपण 12 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे. 10 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल अजून 2 षटक फेकण्यासाठी याची देखील नोंद घ्या. पुढचा बॉल हो यावेळेस मात्र खोलवर टप्पाचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चाललाय. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. सीमारेषा पार आलेला हा क्वालिटी चौकार 4. ट्रॅकर बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. आलेला हा क्लासिकल वंडरफुल षटकार 6. एका बाजूला मी तर म्हणेन यावेळेस मात्र मॅच झुकली की काय पूर्णपणे फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये मात्र शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेस ओहो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळाला. वैर्यशीने ते मात्र कुणाला मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त एक धावा खर्च केली होती आणि 2 विकेट मात्र संपादित केले होते कुणालने. परंतु आता मात्र थोडंसं मागडं षटक इथे मात्र ठरत असताना कुणालच आपल्याला पाहायला मिळतोय. जसा तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलं फलंदाज विशाल पाटीलने. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते विशाल पाटीलच्या माध्यमातून. पुढचा बॉल याव्या आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवायचा होता. यावेळेस दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. अजूनही 11 धावेंची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये. बॉल यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने थोडंसं निराश चेहऱ्यावरती कुणाल म्हात्रेशी आपण पाहतोय कारण की एका बाजूला ही मॅच मात्र झुकली की का. पुढचा बॉल ओहो यावेळेस मात्र बसून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये हा देखील मिळेल पूर्णपणे 4 धावा चौकार. फक्त 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे वटुको हो यावेळेस मात्र साऊंड ऑफ बॅट पाहायला मिळाला परंतु लिडिंग ईच पाहायला मिळाली. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये.
32 फलकावरती आहेत आणि अजूनही जर विचार केला तर येणारे 12 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. आणि की जय दुर्गा सुरई टीमचे कॅप्टन आपण असाल तर लगेच यायचंय, विनंती असेल आपण सज्ज व्हायचंय. त्यानंतर तुमची लगेचच मॅच इथे मात्र पाहायला मिळेल. जय दुर्गा सुरई आपल्या टीमला विनंती असेल आपण सज्ज व्हायचंय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज राहुलला आपण पाहतोय. पहिला बॉल इथे फक्त सन्मानित दिले, दिशा दाखवण्याचं काम इथे मात्र केलंय. शांत आणि संयमाचा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे होप्सचा जर विचार केला तर एका बाजूला झुकला. राहुल पागी यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती या लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घडले का बघता बघता आपण पाहतोय या 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना 22च्या स्वरूपात या 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने दाफल जर पोहोचेल तर बल 35 या आकड्यावरती फक्त आणि फक्त 3 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. आणि की जर विचार केला तर 3 धाव्यांची आवश्यकता आहे. जून आंदुरकी संघ हा विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक तर मॅच मध्ये असेल आणि 1 धाव मिळेल फक्त आणि फक्त. पाहावं लागेल यस इथे मात्र धक्का लागत असताना संघाला महत्वाची श्रेणी विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि धक्का क्रमांक आपण पाहतोय इथे मात्र 4था लागलाय फलंदाज बाद. फक्त आणि फक्त आता तीन धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अल्पेश या विसाला बॅटिंग साठी. फक्त 3 धाव्यांची आवश्यकता असताना यावेळी मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती हा संघ फक्त सुंदर गुड अँड सेन्सिबल विकेट फक्त ढकलण्याचं काम केलं, दिशा दाखवण्याचं काम निशा आपण पाहतोय. इथे मात्र बघता बघता या 2 धावा चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळाने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जण पोहोचले तब्बल 37 या आकड्यावरती 37 ऑन बोर्ड. 1 धावेची आवश्यकता. सामना यावेळी पूर्णपणे एका बाजूला मात्र झुकलाय फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. नक्कीच अंजूर संघाला जर सामना जिंकायचा असेल नक्कीच चमत्कारच यावेळी मैदानाच्या आतमध्ये या संघाला वाचवू शकतो. 1 धाव ची इथे मात्र गरज मैदानाच्या आत. हो स्लोवर गतीचा बॉल, चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. लाऊड थोडीशी पाहायला मिळाली. अपील यावेळी नक्कीच करत असताना आपले पाहतोय यष्टीरक्षक आहेत कुणाल तिथे मात्र उपस्थित आहेत. नक्कीच यावेळी डिसिजन पेंडिंग असेल. पंच डिस्कशन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही ऑफिशियल पंच तिथे मात्र उपस्थित आहेत. असं डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे. हो यावेळेस ओव्हर द कव्हर फटका सजवला. इथे मात्र ही 1 धाव चौकाराने इथे मात्र मॅच समाप्त केली आणि सामना जिंकलाय. नक्कीच आई जोगेश्वरी जून आंदुरकी या संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. तर यस जून आंदुरकी संघ कॅप्टन पाठवा लगेचच. चल यस जोगेश्वरी जून आंदुरकी कॅप्टन त्वरित द्यायचंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी गोलंदाजी करत असताना 2 षटक हाताळलं, 1 षटक हाताळलं आणि 3 विकेट मात्र प्राप्त केला. तो ठरला या मॅचचा